कसबा पावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना सभागृहात आयोजित करण्यात आली होती। सभा सुरू होण्यापूर्वी तासभर अगोदरच संपूर्ण सभागृह सत्ताधारी गटाच्या सभासदांनी आणि समर्थकांनी व्यापलं होतं। त्यांच्या हातात सत्ताधारी गटाच्या नेत्यांचे फोटो असलेले आणि मंजूर असा मजकूर असलेले फलक होते। कारखान्याचे संचालक सभेसाठी व्यासपीठावर येत असतानाच सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजूर अशा घोषणा देत गोंधळाला सुरुवात केली। कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रशांत चिटणीस हे अहवाल वाचन करण्यासाठी उभे राहिल्यानंतर सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजूर अशी घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला। सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं न देताच सभा गुंडाळण्याची गेल्या काही वर्षापासूनची परंपरा यंदाही सत्ताधाऱ्यांनी कायम राखली। दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीनं कारखान्याच्या प्रांगणात समांतर सभा घेत सत्ताधारी मंडळींच्या कारभारावर कडाडून टीका केली। या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहूपुरी पोलिसांकडून कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।